हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी व्लॉग. तर सकाळी सकाळी मस्त चहापोळी वगैरे खाल्ली आणि आता झाडू घेतलाय हातात. तर मग काम करायचंय. आज मस्तपैकी हेअर वॉश केलेले होते, कारण मग आहे ना आज मस्तपैकी मी एलोवेरा लावलेली होती हेअर्सला, म्हणून मग हेअर वॉश करून घेतले. आणि ते वरती ना सगळा पसार वगैरे पडलेला होता. म्हटलं पटकन ते आवरून घेऊ. मला तुमच्या सगळ्यांकडून एक सजेशन हवं आहे की मी हिंदीमध्ये मिनी व्लॉग टाकत जाऊ की मराठीमध्येच टाकत जाऊ, म्हणजे तुम्हाला कोणतं जास्त आवडेल. कारण मला असं वाटलं की मी जो हिंदीमध्ये व्लॉग टाकलेला होता, मालेगावचा जो मिनी व्लॉग होता तो तुम्हाला जास्त आवडलेला होता. मग आता तुम्हीच मला सांगा की मी हिंदीमध्ये करू व्लॉग की मराठीमध्ये करू, कसा करू तुम्ही मला सांगा, मग मी त्यानुसार करत जाईल. दिवाळी आली मध्येच आणि त्याच्यामुळे मग माझं सगळं शेड्यूल चेंज झालं. सगळं मिनी व्लॉग वगैरे टाकणं सगळं विसरून गेली. काही वेळेस काय होतं की मी एखादं काम करते पण माझ्याकडून ती क्लिपच घेतली जात नाही, त्याच्यामुळे पूर्ण मिनी व्लॉग मध्ये डिस्टर्ब होऊन जातो आणि मग मी नंतर कंटाळा करून घेते की जाऊ द्या आता नाही टाकायचं मला व्लॉग, असं होऊन जातं. मी आता आहे ना मस्तपैकी ट्राय करणार आहे माझं 100% द्यायचं व्लॉगिंग मध्ये. बघूया आता काय होतं. मग मी इथेच असं टाइमपास करत बसलेली होती. त्यानंतर मग इथे ना आमच्याकडे पाहुणे आलेले होते आणि हा मन्या बघा कोपऱ्यातूनच त्यांची गंमत बघतो. जर आमच्या इथे कोणी पाहुणे आले ना तर मन्या ना इतका कोपऱ्यात एकदम शहाणा बाळासारखा जाऊन. तर आता पाहुण्यांना टाटा बाय बाय वगैरे मस्तपैकी करून दिला आणि मी इथे केळी खात बसलेली होती. त्यानंतर मग ना मी जेवण वगैरे केलं आणि मला मस्तपैकी ना माझा स्मिट वरून मी काही प्रोडक्ट्स ऑर्डर केलेले होते, त्याचं मला पार्सल रिसीव झालेलं आहे. आणि खरंच सांगते मला खूप जास्त आवडले. ते एकदम असे मिनी प्रोडक्ट्स होते आणि इतके क्यूट होते, एकदम पॉकेट फ्रेंडली आहे. तुम्हाला कुठे पण जायचंय तर मग आपल्याला मोठे प्रोडक्ट्स नाही कॅरी करता येत, तर हे छोटे छोटे प्रोडक्ट्स आपण कुठे पण घेऊन जाऊ शकतो. इतके छान होते, मला तो खूप जास्त आवडले. आणि 299 मध्ये आपल्याला एवढे सारे प्रोडक्ट रिसीव होत आहेत, अजून काय पाहिजे. मग इथे संध्याकाळी मस्तपैकी बसलेली होती, तेवढ्यात मला समीक्षाचा कॉल आला की चल आपण जाऊ केंद्रात. असं मग मी मस्तपैकी चहा आणि बिस्किट खाऊन घेतलं. इथे मम्मी मोबाईल वगैरे बघत बसली होती, तर मम्मीला टाटा बाय बाय करून मी आली समीक्षा सोबत केंद्रात. आणि इथे आल्यावर ना इतकं शांत वाटतं तुम्हाला काय सांगू. तिकडून आली मग इथे ऋतुराजची मस्ती चाललेली होती. अशी ऋतुराज कमी होता तेवढ्यात इथे चिल्ले पिल्ले हजर झाले आणि त्यांची मस्ती चालू झाली. इतकी मज्जा करत होते ते, म्हणजे नाही का त्यांना बघून मला माझंच लहानपण आठवलं. आताची मुलं ज्यांचं जे बालपण चालू आहे ना त्यांचं बालपण इतकं मजेशीर आहे, म्हणजे खूपच. आमच्या वेळेस तर एवढं काही नव्हतं, बट ठीक आहे. त्यांची लपाछपी बघत होती, म्हणजे इतकं ना की आता तुम्हाला मी नाही सांगू शकत की ते किती भारी खेळत होते. आणि मलाच त्यांचं बघून इतकं हसू वगैरे येत होतं. त्यांची लपाछपी अशी होती की म्हणजे ते लपताय ना तर ते सांगताय की मी इथे लपली पण तू मला शोधू नको, तू दुसरीकडे शोध मला. यार खूपच मजा. मग इथे मम्मी ना मोबाईल बघत होते आणि मग मी ऋतुराजसोबत गेली बाहेर. तर बाहेर इथे पप्पा आणि मामा दोघं मस्ती, म्हणजे त्यांचं असेच गंमत मज्जा मस्ती चालू असतं. पप्पा मुद्दा मामाला चिडवत होते की दे पैसे पोरांना. मी जेव्हा केव्हा इथे येते तेव्हा मला प्रत्येक वेळेस ती बोलते की दीदी मी तुझे व्हिडिओ बघते, आणि ती खूप जास्त गोंडस. मग आम्ही आमचं मस्त पार्सल घेतलं आणि घरी आली. मी पूर्ण घरभर याला शोधत होती आणि हा महाराज वरती झोपलेला होता. चलो कुछ नाही, बस आज के लिए इतना ही.